नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. मी सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर. हा आमचा आंबा घाटातला क्लब महिंद्राचा डे 2. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नाही तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि माझा डे 1चा पण व्हिडिओ नक्की बघा. सकाळी उठल्यानंतर योगा केला. योगामध्ये थोडी आसनं केली. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार केले. सूर्यनमस्कारचे ते बेनिफिट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती. सूर्यनमस्कार केल्याने आपल्या बॉडीतली फ्लेक्झिबिलिटी वाढते, तुमचं डायजेशन सिस्टीम सुधारतं, आपलं मन शांत राहतं आणि हो, मेन म्हणजे महत्त्वाची गोष्ट, तुमचं वेट लॉस पण खूप छान प्रकारे होतं. मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्हाला एक्सरसाइज करायला वेळ नाही आहे, तुम्हाला बाहेर जाता येत नाही आहे, तर तुम्ही घरातल्या घरात कमीत कमी 12 सूर्यनमस्कार तरी घाला. म्हणजे तुमचा दिवस पण छान जाईल, तुमच्या बॉडीतली हळूहळू फ्लेक्झिबिलिटी वाढेल. एक्सरसाइज करून झाल्यानंतर परत एक आम्ही बाहेर चक्कर मारायला गेलो, कारण की आज रिसॉर्ट आम्हाला सोडायचं होतं. तर बाहेरचा परत एक नजारा बघून यायचा होता. आणि तिथे ना सडनली पाऊस यायचा, ऊन पडायचं, धुकं पडायचं. माझ्या मागे बघा, तुम्हाला धुकं दिसत असेल. खूप छान क्लायमेट होतं, खूप फ्रेश वाटत होतं. 2 दिवस कसे गेले कळलेच नाही. मन तयार नव्हतं यायला. लवकरच परत रिसॉर्टला भेट द्यायला येऊ अशी आशा धरतो. आणि हो, त्यांचं नवीन कन्स्ट्रक्शन पण चालू आहे, विलाचे काम चालू आहेत. नेक्स्ट टाईम ट्राय करू, विलाला बुकिंग करू. निसर्ग सौंदर्य बघणाऱ्या प्रेमींना हे रिसॉर्ट नक्कीच आवडेल. आणि पावसाळ्यात तर बघण्यासारखं आहे. हे रिव्हरच्या साईडला आहे, बाजूनी एक रिव्हर वाहती आहे, भरपूर पाणी आहे त्याला. कुठेही जावा, हे चहा द्यायचं काम काही चुकत नाही, ते केलंच पाहिजे. चहा घेऊन आम्ही बाहेर फिरायला निघालो. भरपेट नाश्ता केला. नाश्त्यामध्ये पोहे, डोसा, उत्तप्पा या सगळ्या गोष्टी घेतल्या. तयारी केली, बाप्पाला नमस्कार केला आणि रिसॉर्टला आम्ही बाय बाय केलं. परतीच्या प्रवासाला निघालो. मग काय, आजूबाजूचा नजारा बघत बघत गाणी गात आम्ही निघालो. मग दुपारचं जेवण करायला सातारामध्ये थांबलो आणि साताऱ्याचे कंदीपेढे घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मग घरी येऊन आम्हाला परत दुसऱ्या ट्रिपची तयारी करायची होती. ऑलमोस्ट आम्हाला येईपर्यंत 5:30 वाजले होते आणि पुन्हा आम्हाला 10 वाजता निघायचं होतं. म्हणून फटाफट टिफिनची तयारी केली. हो, आम्ही ट्रेननी जाणार होतो ना, म्हणून टिफिन बनवून घेतला, कारण की आम्हाला 1.5 दिवसाचा प्रवास होता. आता ही ट्रिप कुठली आहे आणि हे रिसॉर्ट कुणाचं आहे हे बघण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बाय.